रामराम मंडळी, मराठी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण चाललेलो आहोत ब्रह्मगिरी पर्वतावर. तर वर जाताना आपल्याला एक काठी घ्यावी लागते, कारण वरती खूप माकडे आहेत. तसेच वर जाता जाता खूप थकवा पण लागतो. तर वर जाता जाता आपण पाहूया वरती किती वेळ लागतो ते. आम्ही ब्रह्मगिरीला निघालेलो आहेत. तरी आम्ही 25% पायऱ्या वर चाललो. सावकाश सावकाश जात आहोत. माझा मुलगा, माझे मिस्टर. जय श्रीराम. जय श्रीराम. बम 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 बोले. शिवशंभो. शिवशंभो बम बम बोले. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. वरती गेल्यानंतर असे सुंदर असे नजारे आपल्याला दिसत आहेत. पुढे गेल्यानंतर इथे एक देवीची अशी सुंदर अशी मूर्ती आहे, याचे दर्शन घेऊ शकतो. जय शिवशंभो. जय श्रीराम. जय श्रीराम. बम बम बोले. आता मी अर्ध्यापर्यंत पण नाहीत आणखी. तर आत्ताशी फक्त 25 पायऱ्या झालेल्या आहेत. चाललेलो आहेत. सावकाश सावकाश जात आहोत ब्रह्मगिरीला. माझी फॅमिली 50% पर्यंत आलेलो आहोत. 50% राहिलेलं आहे. बघू आता, हळूहळू जात आहोत. काही नाही, बसत. मित्रांनो, हे जटा मंदिर आहे, आपण इथे मध्ये जाऊया. मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे मागे 2 खड्डे दिसतात. त्या खड्ड्यामध्ये महादेव शंकरांनी आपले गुडघे तिथे टेकवलेले होते, आणि इथे जे रेषा दिसतात ते जटा आपटलेले आहेत. इथूनच गंगा नदीचा उगम झालेला आहे. गिरी करून चाललेलो आहोत घराकडे. हर हर महादेव. हर हर महादेव. इथं भरपूर माकडं आहेत. खाली जात असताना इथे एक आपल्याला माकड दिसलेला, आपण त्याला खायला देऊया. फुटाने खाऊ घातलेले आहेत. माकड खात आहे, हातातून घेऊन खात आहे. माकड खूप हुशार आहेत. आपल्याला वरती जाताना काही थोडासा त्रास होतो, पण खाली जाताना काही सुद्धा त्रास होत नाही. तर मित्रांनो, अशा सुंदर अशा पर्वतावर दर्शनासाठी जरूर या. बजरंगबली शक्ति तो यहाँ आगे जाने के लिए. हेलो. ब्रह्मगिरी चालून आलेलो आहोत. आम्ही सगळे सुखरूप खाली पोहोचलेलो आहोत. जाताना कठीण आहे, येताना काहीच नाही. आलो थांबत थांबत. खूप पायऱ्या आहेत, खूप उंच आहे. एवढं उंच आहे असं वाटलं नव्हतं, पण खूप उंच आहे, खूप उंच आहे. तर पण भेटूया चांगलं वाटलं वर. आता ब्रह्मगिरीचं दर्शन झालेलं आहे. याच्या पुढे आपण त्र्यंबकेश्वरला चाललेलो आहोत. ब्रह्मगिरीचं तर दर्शन बघूया करायला. तिथं किती गर्दी आहे, त्याच्यानुसार आपण दर्शनाची वेळ ठरवू शकतो. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.